मी वैशाली हार्दिक रेसिपी आणि व्लॉगमध्ये तुमचे स्वागत करते। तर आज आपण मस्त असं घरच्या घरी हॉटेल किंवा ढाब्यावर वर जसे मटार पनीर मिळते त्याप्रमाणे मटार पनीर बनवणार आहोत आणि ते पण कमी साहित्यात कमी वेळेमध्ये आणि चविष्ट असे। बघा किती सुंदर असे मटार पनीर आहे, छान असे आणि सर्वांचा आवडती वेज भाजी म्हणजे मटार पनीर। तर ती कशी बनवायची ते पाहूया। खूप सुंदर असं मटार पनीर हे बनते। तर त्यासाठी इथे बघा मी इथे पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी पॅनमध्ये 1 टीस्पून एवढं तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे मी 100 ग्रॅम एवढं पनीर घेतलेलं आहे आणि त्याचे चौकोनीचे तुकडे करून घेतलेले आहेत, कारण की जर लांब केले तर ते तुटले जाऊ शकतात, म्हणून असे चौकोनीच करून घेतलेले आहेत। आता हे छान असं आपल्यावर मध्यम गॅसवर 3 ते 4 मिनिटं थोडंसं असं बघा ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे, कारण की जर थोडंसं फ्राय केलं का त्याची टेस्ट छान लागते आणि ते खायलाही सुंदर लागते। तर आता हे मी फ्राय केलेलं आहे, तर ते आपल्याला हे पाण्यात टाकून घ्यायचं। असं कोमट पाणी केलेलं आहे मी, त्यामध्ये टाकून द्यायचं आहे। त्यामुळे एकदम मस्त असं स्पॉन्जी होते, म्हणजे एकदम सॉफ्ट होते, म्हणून ते आपण पाण्यात टाकून ठेवूया। हे सर्व पनीर आहे ते मी आता पाण्यात टाकून ठेवलं आहे आणि आता आपण इथे मसाला तयार करायला घेऊया। आणि ज्या पॅनमध्ये मी पनीर फ्राय केलं त्यामध्येच आता मी ते तेल आहे त्यामध्येच आता मी इथे कांदा टाकलेला आहे। बघा इथे मी 3 कांदे घेतलेले आहेत असे जरासं जाडसर चिरून, टोमॅटो घेतलेले आहेत 2, त्याचप्रमाणे इथे मी लसूण घेतलेले आहेत तो टाकून घेते, आलं घेतलेलं आहे बघा 2 तुकडे असे, आणि मिरची घेतलेली आहे। आता हे छान असं आपल्याला हे तेलामध्ये शिजून द्यायचं आहे। थोडंसं मीठ टाकून घेऊया, तर मिठामुळे काय होते की जी कांदा आणि टोमॅटो आहे ते मस्त असं लवकर शिजलं जातं आणि एकदम मस्त असं मऊसूत होते। आता मीठ टाकून हे आपण शिजून घेऊया। एकदम मस्त असं मध्यम गॅसवर आपल्याला हे शिजून द्यायचं आहे। तर ते शिजण्यासाठी मी झाकण ठेवते आणि 4 मिनिट आपण हे शिजून देऊया। ते बघा 4 मिनिटं झालेली आहेत आणि मस्त असं आपलं हे शिजलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता बघा किती सुंदर असं टोमॅटो पण छान असं शिजलेलं आहे। तर ते आपण थंड करून ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता मी इथे कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 2 टीस्पून एवढं तेल टाकून घेते आणि ½ टीस्पून बटर। तर बटरमुळे छान अशी आपल्या मटार पनीरला टेस्ट येते। तर तुम्ही कधी मटार पनीर बनवणार असतील तर नक्की बटर टाका, खूप सुंदर टेस्ट येते। त्याचप्रमाणे ½ टीस्पून एवढं जिरं टाकून घेते, 1 बेडकी मिरची, दालचीनी 1 तुकडा, 2 तेजपत्ता आणि 3 ते 4 लवंग। आता हे छान असं आपल्याला मस्त असं मध्यम गॅसवर परतून घ्यायचं आहे 2 मिनिटं। त्यामध्ये मी काश्मीरी रेड चिली पावडर टाकते 1 टीस्पून, ½ टीस्पून हळद आणि धना जिरा पावडर 1 टीस्पून। आता छान असं पुन्हा मिक्स करून घेऊया। हे बघा किती सुंदर कलर आला आहे आणि यामध्ये आपण पेस्ट केलेली होती कांदा लसूण आणि टोमॅटोची ती टाकून घेऊया आणि पुन्हा सर्व व्यवस्थित बघा मस्त मिक्स करायचं आहे छानपैकी। आता मी अर्धा कप एवढं पाणी टाकून घेते, कारण की आपल्याला मटार आहेत ते शिजवायचे आहेत। तर यामध्ये मी बघा मटार टाकलेले आहेत, तर छानसे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मी 1 कप एवढे मटार घेतलेले आहेत आणि फ्रेश मटार आहेत, फ्रोझनचे नाही आहेत। त्याचप्रमाणे ½ टीस्पून एवढा गरम मसाला आणि आता आपण हे झाकण ठेवून 5 मिनिटं शिजून देऊया। मध्यम गॅसवर। ते बघा 5 मिनिटं झालेले आहेत आणि मस्त असं आपले मटार शिजलेले आहेत। तर त्यामध्ये आता मी हे पनीर आहे ते टाकून देते। त्याचप्रमाणे मी कस्तुरी मेथी घेतलेली आहे 1 टीस्पून एवढी, ती पण टाकूया, त्यात छान टेस्ट येते।
म्हणजे पुन्हा आता मिक्स करून आपण हे 5 मिनिटं शिजत ठेवूया. बघा मस्त असं आपलं मटार पनीर शिजलेलं आहे. खूप सुंदर तयार झालेलं छानपैकी. हे तुम्ही परोठ्याबरोबर, रुमाली रोटीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता. खूप सुंदर झाले आणि घरच्या घरी हॉटेलसारखं, ढाब्यासारखं. तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. आणि जर सबस्क्राईब नसेल माझ्या चॅनलला केलं तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.